हॅलो नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज आहे मंगळवार, तर मंगळवारचा हा व्हिडिओ. आणि आज आहे ना खूप असं आभाळ आलेलं होतं. बाहेर आहे ना पूर्ण असं अंधारसारखं वाटत होतं, कारण पावसाही सांगितलेला होता. पण पाऊस तर काही आलेला नव्हता, पण आभाळ तसं भरपूर होतं. त्यामुळं ऊन पण नसल्यामुळे ना वातावरण थोडंसं छान वाटत होतं. तर चला, आता संध्याकाळ झालेली होती आणि आरवने केलेला थोडाफार जो पसारा होता हॉलमध्ये, आता तो आवरून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करते. कारण आमच्या इथे ना लाईटी चालू होती, कारण इथं जी डिब्बी आहे ना तर तिथं थोडासा असं स्पार्कल वगैरे निघत होते. तर मग तिथं काम करण्यासाठी आलेले होते, तर मग थोडा वेळ लाईट करत होती. तर म्हणून म्हटलं आता थोडंसं लवकर आपण स्वयंपाक करून घेऊ. तर म्हटलं पहिलं हॉलला झाडू मारून घेऊ. तर बघा, त्याचं चालू असतं असं काहीतरी खेळायचं. आणि हॉलला पूर्ण असं झाडू मारून घेतला आणि तोपर्यंत आरवही छोट्या छोट्या काड्यांबरोबर खेळत बसलेला असतो. तर देवारात ज्या अगरबत्त्या असतात ना, त्यातलीच अगरबत्ती घेऊन त्याचे तुकडे तुकडे करून त्याची ABCD असं बनवत वगैरे असतो. तर मग त्याचंही खेळणं चालू होतं. आता मी पूर्ण झाडू मारून घेते आणि नंतर मग मला किचनमध्ये आता स्वयंपाक पण लवकर मी करून घेणार आहे. तर आज मला बनवायची होती भरलेल्या वांग्याची भाजी. तर चला, आता वेळ न करता मी आता पूर्ण झाडू मारते आणि किचनमध्ये आपल्या स्वयंपाकाची तयारी करते. आणि हॉलला वगैरे किचनला झाडू मारून झाला. त्यानंतर थोडा वेळ आरवशी बसले, कारण त्याच्याबरोबर पण थोडा वेळ खेळायला लागतं. आणि मग त्यानंतर आहे ना वांगे काढून पाण्यात ठेवलेली होती, कारण आता उन्हाळा असल्यामुळे ना तर लवकर असे कोमेजल्यासारखे होतात. त्यामुळं मग त्यांना पाण्यात त्यांना काढून ठेवलेली होती. आणि त्यासाठी मी तर खोबरं, कांदा, लसूण, अद्रक आणि लवंग, मिरे आणि कोथिंबीरचं वाटण तयार करायचं आहे मला. तर कांदा, खोबरं आणि लसूण मी भाजून घेतलेला होता. तर आता त्याची पेस्ट करते. आणि मिस्टर आलेले होते, तर त्यांनी हा लसूण तडका आणलेला होता. तर हे 80 रुपयाचं पॅक होतं. तर यामध्ये काही नाही, फक्त लसूण तळलेलं आणि त्यामध्ये मीठ मिरची टाकलेली होती. तरी किती महागाचं पॅकेट होतं ते. आणि त्यानंतर मग आता मी वांग्यांना यामध्ये असे कट देऊन घेते, कारण मग काही आळी वगैरे असले तर आपल्याला ते कळतं. आणि भरलेला वांगा मग असं पूर्ण अखंड म्हणजे मध्ये 4 कट मारून भरलेल्या वांग्याची भाजी छान लागते. तर म्हणून मग आता त्यावरती ना हे पूर्ण असे गावरान वांगे होते. तर त्यावरती ना भरपूर असे काटे होते ना, तर मग मी साईडचे काटे ना सुरीने काढून घेते आणि मध्ये असं 4 कट देऊन घेते, उभा आणि आडवा. आणि मग मध्ये असं चेक पण करून घेते काही आळी वगैरे आहे की नाही, किंवा खराब किडलेलं. तर वांगे कापून पाण्यामध्ये ठेवली 15-20 मिनटं. नंतर मग वांग्याची भाजी करायला घेणार होते. तर मग तोपर्यंत आहे ना पाण्यातच वांगे ठेवली. आणि तोपर्यंत म्हटलं भाजी टाकण्याच्या अगोदर आहे ना भात इथं लावून देते, कारण दुसऱ्या कुकरमध्ये भात लावला तर भाजी टाकेपर्यंत भात पण शिजेल. आणि तोपर्यंत मग भाजीची पण तयारीला थोडासा वेळ लागेल, कारण भरलेलं वांगं म्हटलं ना तर थोडासा वेळ लागतो. आता मला मसाला पण दळून घ्यायचा होता. आणि त्यामध्ये थोडंसं जे वांगी होती ना त्यामध्ये पण थोडंसं मला शेंगदाण्याचा जो कूट असतो ना तो भरायचा होता. तर म्हणून मग मी आता इथं भात लावून देते. आणि भात लावताना मी त्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकत असते, त्यामुळे ना भाताची चव खूप छान लागते. तर जेव्हा आपण भात करतो ना तर तेव्हा थोडंसं तेल टाकायचं, त्यामुळे ना भाताची टेस्ट ना खूप छान लागते. तर इथं मी आता भाताचा कुकर लावून दिलेला आहे आणि आता भाजीची तयारी करून घेते. तर इथे मी ना थोडासा शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला होता,
कारण जेव्हा आपण मसाला वाटण टाकतो ना तर ते तर टाकायचं, पण त्याच्यासाठी ना पहिले थोडंसं ना वांग्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, त्यात थोडीशी मिरची, गरम मसाला आणि मीठ टाकायचं आणि ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आणि मग नंतर आहे ना भाजीला फोडणी द्यायची. तर आता मी थोडंसं जे वाटण केलेलं होतं ना तर ते ह्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये थोडंसं 1 चमचाभर टाकलं, कारण कूट थोडासा ओलसर होण्यासाठी. आणि नंतर थोडासा तो कूट ओलसर झाला ना तर मग तो वांग्यामध्ये असं फोडीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा. तर इथं जे मी कांदा खोबऱ्याचं वाटून घेतलेलं होतं ना त्यातलंच 1 चमचाभर मसाला शेंगदाण्याच्या कूटमध्ये टाकलेला होता आणि याच्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडंसं मीठ असं टाकून आहे ना, म्हणजे जो शेंगदाण्याचा कूट थोडासा असा मोकळा असतो ना तर थोडासा त्याला ओलसरपणा येण्यासाठी मी 1 चमचा इथं टाकला आणि आता त्याचं वांगे ना भरून घेते. तर अशा पद्धतीने मी आता सर्व वांगे ना भरून घेते. तर आता मी इथं गॅसवरती दुसरा जो कुकर होता ना माझा छोटा, तर तो ठेवलेला होता आणि कुकर असे छोटे असतात ना तर ते सकाळी टिफिनला वगैरे भाजीसाठी बरे पडतात. कारण 1 शिट्टीमध्येच दुसऱ्या कोणत्याही भाज्या असल्या ना तर कुकरमध्ये शिजतात आणि जेव्हा टिफिनची वेळ असते सकाळची घाई गडबडीची तर त्यावेळेला असे कुकर आहे ना खूप म्हणजे उपयोगी पडतात. तर इथं मी गॅसवरती आता छोटा कुकर ठेवला आहे आणि थोडंसं त्यामध्ये आता तेल टाकते. तर इथं सकाळी ना पापड्या तळलेल्या होत्या तर त्या कढाईमध्ये, तर मग मी आता तेच तेल वापरणार आहे कारण थोडेसेच वेपर्स तळलेले होते. तर आता इथं मी 2 चमचे ना तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झाले ना तर त्यात 1 चमचाभर जिरे आणि कढीपत्ता टाकून आहे ना मग वांगे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. तर इथं मी कढीपत्ता टाकला आणि आता हे वांगे टाकून घेते आणि तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घेते. आणि 5 मिनटं आहे ना तेलामध्ये वांगे ना असे थोडेसे म्हणजे फ्राय करून घेतले आणि त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद. तर जसं आपल्याला तिखट आवडतं त्यानुसार आपण यामध्ये तिखट टाकू शकतो. तर इथं मी अजून वाटण टाकलेलं नाही आहे, फक्त तेलामध्ये वांगे ना फ्राय करून घेतले आणि त्यानंतर आता इथं मी 2-3 चमचे ना कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलेलं होतं ना तर ते टाकून घेते आणि पुन्हा व्यवस्थित आहे ना असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे, कारण जो मसाला आता आपण टाकला होता तोही तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय झाला पाहिजे. तर म्हणून आपण आहे ना त्यात 4-5 मिनटांनी व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं मी तेलामध्ये आणि त्यानंतर 1 चमचा इथं मीठ टाकलं आहे आणि इथं अंदाजानुसार मीठ टाकते, कारण जेव्हा आपण वांग्यामध्ये शेंगदाण्याचा कूट भरला होता आणि त्यात पण मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं. तर त्यामुळं मग आता इथं टाकताना ना थोडंसं अंदाजानुसार आपण खारट होणार नाही याची काळजी घेऊन मी इथं मीठ टाकलेलं आहे. तर पुन्हा आता 4-5 मिनटांनी व्यवस्थित परतून घेते आणि त्यानंतर इथं कोमट पाणी करून ठेवलेलं होतं. तर तेच पाणी मी आता इथं टाकते. तर किती रस्सा आपल्याला भाजीला बनवायचा आहे त्यानुसार मी इथं पाणी टाकून घेते. आणि आता असं वाटायला लागलं ना की उकळी येणार आहे, त्याच्या 1 मिनटं अगोदर आहे ना कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्टीमध्ये वांगे असे छान शिजतात. तर आता वांग्याची भाजी पण लावल्या गेलेली होती, भात पण झालेला होता आणि कणिक मी भिजवून ठेवलेली होती. तर चला आता चपात्या लाटून घेते, कारण मला आता भाकरी खाण्याची इच्छा होती. पण आपल्याला जे आवडतं ते सगळ्यांनाच आवडतं असं नसतं, म्हणून आता मी माझी भाकरी कॅन्सल केली आणि कारण आरवला पण चपाती लागते आणि भूमी पण चपाती खाते आणि मिस्टरांना पण चपातीच आवडते.
तर त्यामुळं मग आता सगळ्यांच्या आवडीनुसार आणि एकासाठी वेगळं करायचं त्यापेक्षा आता सगळ्यांसाठी इथं मी चपात्या तयार करून घेते. आणि कणिक थोडीशी भिजवून ठेवलेली होती आणि सकाळी पण 2 चपात्या आहे ना तशाच बाकी होत्या. तर मग आता मला फक्त 4-5च चपात्या बनवायच्या होत्या. तर चला आता मी चपात्याही तयार करून घेते, म्हणजे माझा स्वयंपाक आहे ना कंप्लीट होईल. तर मस्त चपात्या वगैरे करून झालं, म्हणजे सगळा स्वयंपाक झालेलाच होता. आणि आता शेवटी ना मग इथं कैरी आणलेली होती ना, तर मग ती बारीक कापून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकलं ना तर मग मस्त लागते जेवणाबरोबर आणि मसाल्याच्या भाजीबरोबर खायला, तर अगदी छान लागते. तर म्हणून मी आता ना कैरी ना अर्धी इथं कापून घेतली आणि आता तिचे छोटे छोटे तुकडे करून घेते. आणि त्यामध्ये ना मीठ, थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकायची. तर ना खूप छान टेस्ट लागते, कारण हळदीने पण आहे ना, कारण अशी तर आपण कधी असं म्हणजे कच्ची हळद असं खाल्ल्या जात नाही, पण जेव्हा तुम्ही कैरीवरती कच्ची हळद टाकतात ना तर त्याची टेस्ट आहे ना खरंच खूप छान लागते. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही कच्ची हळद खाताय. तर थोडंसं मीठ आणि मिरची तर सगळेजण टाकून खातात, पण त्यामध्ये हळद टाकून खाल्ली ना तर त्याची टेस्ट ना खरंच खूप म्हणजे खूप मस्त लागते. तर इथं मी आता मिस्टरांचं ताट करणार होती ना, तर मग त्या डिशमध्येच मी बारीक इथं कैरी ना कापून घेतले. तर त्यामध्येच मी आता मीठ, मिरची आणि हळद टाकते. तर कैरी बारीक कापून त्यामध्ये मीठ, मिरच्या टाकून साईडला ठेवलं आणि तोपर्यंत कुकर पण वाफ गेलेली होती. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी भरलेल्या वांग्याची भाजी झालेली होती. अगदी 2 शिट्टींमध्ये पण भाजी छान शिजते. तसं कढईमध्ये करायला गेलं तर थोडासा वेळ लागतो. तर आता मी इथे ना मिस्टरांना देण्यापूर्वी ना आरवला पहिले खाऊ घालते आणि त्यानंतर आम्ही जेवायला घेतो, कारण लहान मुलांना भूक लवकर लागते. आणि आरवला मी पहिले जेवायला देते, त्यानंतर आम्ही जेवण करतो. तर आता इथे मिस्टरांचं पण ताट करून ठेवलेलं होतं आणि भूमीने आमच्या दोघांचेही ताटं इथं लावून ठेवलेले होते. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा.